झी 24 तास एक पाऊल पुढे। बदाम राणी गुलाम चोरनं मांडलाय एक अनोखा डाव। कारण एक बदाम राणी आणि तिला जिंकायला जमले आहेत 3 गुलाम आणि त्यांच्या सोबतच रंगलाय पत्त्यांचा डाव। बदाम राणी आणि हे गुलाम चोर आहेत कोण ते पाहूया। आम्ही जे पत्ते मांडून बसलोय त्याच्यामुळे खरं तर आपल्या प्रेक्षकांना असं वाटत असेल की आपण पत्ते खेळतोय। नाही, असं काही नाहीये। आम्ही इथे पत्ते खेळत नाही आहोत। एक आपल्याकडे बदामची राणी इथे आहे जिचं नाव आहे मुक्ता आणि तीन चोर आहेत तिकडे आणि तर आपल्याला बघायचं आहे की मुक्ताचा चोर कोणता आहे। तर मला वाटतं आपण प्रत्येकाने आपापले पत्ते उघडावेत आणि बघावं की कोण आहे मुक्ताचा चोर। पिकता एक का किलवरची मेंढी। ओके, 3 इज माय लकी नंबर। या एवढेच मी दाखवतो। ओके, मी राजा राजा आणि नाव दाखव काय। हो हो हो, पुढे पुढे। गुलाम। ओके, चला तुम्हाला दोघांनाही मी कापतो नक्की। फेर है गुलाम ये है और ये बात ये देखो। अरे वाह, क्या बात है। पण बदामच्या राणीला बदाम गुलाम मिळालाय ना? नाही, बदाम चोर आपल्याकडे मिळालेला आहे। दोघांकडे गुलाम आल्यामुळे पान बसून सगळे टाकले। खास चोर आपल्याला मिळाला आणि चोराची शिक्षा अशी आहे की चोराला राणीला प्रपोज करायचंय। ऑफकोर्स येस। हा, याचं काय करायचं? आधी दाखवू शकतेस राणीचे पत्ते। जोपर्यंत राणी तिचे पत्ते दाखवत नाही। अरे राणीला पत्ता काय? हे चांगलं आहे। अरे राणीला पत्ता काय? बदाम राणी। ही बदामची राणी आणि तिला तिचा चोर मिळालेला आहे। तर काय गुलाम तू बघतोय हा? अरे गुलामा, मी प्रपोज करताना पुन्हा हेच म्हणेन की आमच्या सिनेमामध्ये जे एक महत्वाचं वाक्य आहे की आपल्या आवडत्या स्त्रीचं दुसऱ्याशी लग्न झालं म्हणून तिचा नाच सोडण्याचे दिवस आता गेले। सो विथ अ ब्युटिफुल फॉर दिस इव्हनिंग, विल यू मॅरी मी? असं नाही, प्रत्येकाने प्रपोज करायला पाहिजे मग मी रिझल्ट। अच्छा, बरं। मग म्हणजे तुम्हाला ओपन चॅलेंज आहे, होऊन जाऊ। मुक्ती, मनाने आपण गेले अनेक जन्म एकत्र आहोत। या पुढचे अनेक जन्म आपण एकत्र राहणार आहोत। या जन्मात माझी मैत्रीण जशी आहेस तशीच तू राहशील। आता उप्या माझ्या कॅरेक्टरच्या हिशोबाने मी फक्त परवा एक कॅशलाईन ऐकली, तीच करेक्ट आहे। मुक्ती, येतीस कधी उदक का? मी पेन्सिल, मी भूतकाळात केलेल्या विधानांची जबाबदारी मी नंतर घेत नाही म्हणून मी पेन्सिल। ठरवायला लागेल, पण बुचकळ्यात पडणार आहे कारण तिघही मंडळी अभ्यास केली। आता थोडंसं फिल्मकडे वळता तिन्ही ऍक्टर्स आले आणि तुफान कॅरेक्टर्स आहेत तिघांची। आणि आत्ता जे झालं ते सिनेमात घडतं तेव्हा काय होतं हे बघणं, हे वेळेच्या शब्दातनं बघणं आणि सतीशच्या थॉटमधनं बघणं फार वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे प्रेक्षकांसाठी। फार फ्रेशली बघितलंय। कदाचित इश्यूज तेच असतील, ज्या सिच्युएशन विषयी कॉमेंट केली गेली आहे, ज्या सोशल पॉलिटिकल गोष्टींविषयी बोललं गेलंय ते इश्यूज नाही बदललेले, पण त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असणार आहे। वेगवेगळ्याने दिलेल्या वाक्यातून, सतीशनी दाखवलेल्या चित्रातून, देशमाने सर आणि सुहास हे चित्र जे लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला, खूप वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू मिळणार आहे आणि मस्त बोलून चाकूचा ताकदीवर फार विश्वास आहे। हा जवळपास एक शस्त्रच आहे। आज परत एकदा तुझ्याबरोबर झोपावंसं वाटतं। आपल्या मागे जे पोस्टर्स ठेवलेले आहेत तुमच्या फिल्मचं, त्याच्यावरती तुमची जी नावं दिसत आहेत ती फारच वेगळी आहेत। म्हणजे एकाचं नाव पुस्तक आहे, एकाचं नाव पेन्सिल आहे, एकाचं नाव चाकू आहे, एकाचं नाव माकड आहे। तर अशी तुमची नावं का आहेत आणि काय त्याच्या मागचं समीकरण आहे, काय गणित आहे, काय सांगशील? नाही, मुळामध्ये आता हळूहळू कंटेंट ओरिएंटेड बोलूया।
की एका विलक्षण ब्रेदमधनं हे सगळं कॉन्सेप्ट निघालेलं आहे. विवेक वेळे हा एक त्याचं स्वतःचं एक म्हणणं वेगळ्या पद्धतीने त्याच्या स्वतंत्र शैलीत आणि अत्यंत दर्जेदार आणि वेगळ्या पद्धतीत मांडणं ही त्याचं सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे किंवा हे त्याचं बलस्थान आहे असं म्हणूया. आणि ह्या मंडळींनी एकमेकांना नावं दिलेली आहेत जी या चित्रपटामध्ये आहेत की आता उदाहरणार्थ मी चाकू आहे, हा पुस्तक आहे, हा माकड आहे, ही पेन्सिल आहे आणि त्या टेंडन्सीज रिप्रेझेंट करणारी अशी ही पात्र आहेत. मी पुस्तक याचं सगळं बोलणं वागणं अगदी पुस्तकी असतं. म्हणजे सगळं बरोबर. आपलं एवढंच ठरलं होतं की तू प्रपोज केल्यानंतर मी प्रपोज करेन, पण प्रत्यक्षात निरुपयोगी. तुझ्या प्रपोजलचं उत्तर येईपर्यंत मी थांबेन असं मी कधीही म्हटलं नव्हतं. पुस्तक हे माझं नाव आहे. लोकांना वाटेल पुष्करला चुकून स्पेलिंग मिस्टेकने पुस्तक म्हणतायत का, तसं नाहीये. तर एखादा माणूस सर्व प्रकारच्या पुस्तकांचा अभ्यास करत असताना त्या पुस्तकाच्या भूमिकेतनं जगाकडे पाहत असतो तो पुस्तक. म्हणजे या सिनेमामध्ये तसं म्हटलेलं आहे की रात्री जर हा झोपेतून जागा झाला आणि त्याला त्याच्या उशापाशी जर एक नाग दिसला फणा काढून, तर तो नागाला नागरिक शास्त्राच्या पुस्तकाच्या भूमिकेतून सांगेल की तुझं हे वागणं बरोबर नाही, तू तुझ्या जंगलात जा, हे तुझं घर नाही, हा तुझा रस्ता नाही. आणि हे त्या नागाला समजलंय असं समजून तो झोपून जाईल असं हा पुस्तक आहे. तो प्रत्येक पुस्तकाच्या भूमिकेतून तसं आचरण करत असतो. त्यामुळे तो पुस्तकी किडा नाहीये. छान होतं बघ की याचं सगळं बरोबर असतं अगदी पुस्तकातल्यासारखं, पण प्रत्यक्षात निरुपयोगी असं एक वाक्य त्यांनी. हे जे नागाच्या बाबतीत सांगितलं ना ते तसंच आहे की हे बाकी वाचायला योग्य वाटतं पण ते त्या बाबतीत चुकीचं असतं ना. नागाशी तुम्ही असं नाही ना बिहेव करू शकत. तसा तो पुस्तक आहे, त्यामुळे ते योग्य वाटत असतं पण तसं ते नसतं करायचं. हा माकड हा काय करतो? एक छोट झी 24 तास एक पाऊल पुढे.